हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. तुमच्या घरी पण ही नक्की डाळ बनतच असेल, पण माझ्या घरी तर आठवड्यातून एकदा नक्की बनते. तर इथे मस्त असे मिक्स डाळीची भाजी बनवणार आहे मी, उडदाची डाळ. तर इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मसूरची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी इथे मी तुरीची डाळ घेतली आहे. फक्त उडदाची डाळ जी आहे तर ती थोडीशी जास्त घ्यायची आहे, थोडीशी म्हणजे 1 वाटी घ्यायची आहे आणि बाकीच्या डाळी अर्धी अर्धी वाटी घ्यायची आहे. तर इथे काय करायचं आहे की 2-3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळींना. आणि कसं आहे, दुकानमध्ये किंवा मार्केटमध्ये बरंचसं काय करतात, डाळींना पावडर वगैरे लावून ठेवतात. तर 2-3 पाण्याने 3-4 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याला. त्याच्यानंतर मस्त कुकरमध्ये टाकायचे आणि सगळ्या डाळी धुतल्याच्या नंतर कुकरमध्ये टाकायचे. त्याच्यानंतर 2 ग्लास तिथे आपल्याला पाणी टाकायचे आणि इथे काय करायचे की थोडंसंच आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचे. नंतर आपण भाजीमध्ये तर टाकणारच आहोत आणि चांगलं त्याला मिठाला मिक्स करून घ्यायचे आणि झाकण लावून व्यवस्थित मस्त मीडियम गॅसवर ठेवायचे. तर इथे मी 2 ग्लास पाणी टाकलंय, तर तुम्ही थोडंसं कमी करू शकता, कारण की काय होतं की जेव्हा ते शिट्टी मारतं ना तर पूर्ण पाणी खाली जातं आणि गॅस पण खराब होतो. तर त्याच्यासाठी काय करायचे की मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि तुम्ही पाणी नंतरही तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. तर इथे काय करायचे, मी ज्या डाळी घेतल्या आहेत, आता बऱ्याचशा डाळीमध्ये खूप फरक असतो. काही डाळींना जास्त वेळ लागतो शिजायला, तर काही डाळी लवकर शिजतात. तर इथे मला 4 शिट्ट्या लागल्या आहेत कुकरच्या. तर 4 शिट्ट्यांमध्ये छान असे डाळ होती बघा. तर इथे मी काय केलं आहे की लसण आणि अद्रक छान अशी त्याची पेस्ट बनवली आहे कुटून. आणि इथे मी 2 कांदे घेतलेत मीडियम साईजचे, 1 टोमॅटो घेतलं आहे थोडंसं मोठ्या साईजचा, 1 टोमॅटो, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतली आणि बघा सगळ्या गोष्टींना छान असं बारीक चॉप करून घ्यायचं आहे. आणि इथे उडदाची डाळ जी आहे तर ती पण छान अशी शिजली होती बघा. तर इथे मी थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं आहे, म्हणजे थोडंसं मिक्स करून की एकदम अशा गाळणी झाल्या आहेत डाळी, थोड्याशा त्याच्यामध्ये आहे, म्हणजे असं डाळ म्हणून वाटते, एकदम गाळ असं झालं नाही आहे ते. तर मला गाळ करायचं पण नव्हतं. तर छान मस्त माझ्या म्हणजे मी जशी बनवते भाजी, तर तुम्ही पण नक्की बनवा ह्या पद्धतीने. सगळं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे म्हणजे पद्धत बनवण्याची वेगळी वेगळी असते. तर इथे मी एका मोठ्या कढईमध्ये तेल टाकलं आहे, 2 मोठे चम्मच, आणि त्याच्यामध्ये जिरा, मोहरी आणि छान त्याला असं मस्त मोहरी जी आहे तर त्याला छान फुटू द्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, कढीपत्ता, परत तेजपत्ता टाकायचा आहे. त्याच्यानंतर मी जे लसण अद्रकची पेस्ट बनवली आहे कुटून, तर ती पण मी त्याच्यामध्ये छान टाकली आहे. आणि ते सगळं लाल झाल्यावर काय करायचे की कांदा टाकायचा आहे. तर कांदा मी पूर्ण टाकला आहे, 2 मीडियम साईजचे कांदे घेतले होते, बारीक चॉप केले ते, आणि त्याच्यानंतर कढईमध्ये टाकले आहेत आणि त्याला चांगलं असं लालसर होऊ द्यायचं आहे. लालसर झाल्याच्या नंतरच टोमॅटो टाकायचे. तर टोमॅटो मी जसं सांगितलं, 1 मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला होता, तर त्याला बारीक चॉप करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर कांद्यामध्ये टाकायचं आहे. तर कांदा पण छान असा लालसर होऊ द्यायचा आहे. लालसर झाल्याच्या नंतरच आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे. तर टोमॅटोला पण छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच मी इथे मिरची पावडर टाकली आहे, म्हणजे ही तिखट मिरची पावडर आहे, फक्त कलरसाठी वगैरे असं काही नाही आहे. मी तिखट मिरची पावडर टाकली आहे 1 चम्मच. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार, तुम्हाला अजून थोडंसं तिखट करायचं असेल तर तुम्ही अर्धा चम्मच एक्स्ट्रा टाकू शकता. तर इथे मी गरम मसाला टाकला आहे 1.5 चम्मच, हळद टाकली आहे 1 चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. म्हणजे डाळीमध्ये शिजवताना तर थोडंसं मी मीठ टाकलेलंच होतं. तर इथे टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी परत त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे. तर काय करायचं की परत त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. गॅसला मीडियम ठेवायचं आहे, एकदम फुल गॅस नाही ठेवायचा आहे, म्हणजे मसाले जळू शकतात. तर मसाल्यांना छान असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो पण छान असं सॉफ्ट झालं आहे बघा, तुम्ही बघू शकता. म्हणजे मिठाने काय होतं की टोमॅटो जे आहे तर ते छान असं सॉफ्ट होतं. त्याच्यानंतर काय करायचं, जे आपण डाळी सगळ्या शिजवून घेतल्या आहेत आणि थोडंसं हलकंसं त्याला मॅश करायचं आणि मॅश केल्याच्या नंतर त्याला कढईमध्ये टाकायचे, मसाल्यांमध्ये टाकायचे आणि त्याला परत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी काय केले की थोडंसंच मी पाणी टाकलं आहे,
मला थोडीशी घट्टच भाजी आवडते बघा ही उडदाच्या डाळीची. तुम्हाला जर का अजून थोडीशी पातळ करायची असेल तर तुम्ही मीठ पण थोडंसं वाढवू शकता आणि पाणी पण छान असं गरम करायचे आणि मगच आपल्याला डाळीमध्ये छान टाकायचे. तर इथे बघू शकता की मस्त अशी उडदाची डाळ जी आहे तर ती तयार झाली आहे. मिक्स डाळी मस्त अशी भाजी लागते बघा. तर तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीने. बरेचसे जण बनवतात उडदाची डाळ, पण सगळ्यांची वेगळी वेगळी पद्धत असते बनवण्याची. आणि मी मस्त त्याच्यासोबत छान असे गरमागरम फुलके बनवलेत. तर फुलके पण छान बघू शकता किती छान मस्त असे टमटम फुगलेत बघा. फक्त काय करायचे, तुम्ही जर का फुलके बनवत असेल तर जे पीठ आहे तर ते थोडंसं कडक भिजवायचे, एकदम सॉफ्ट नाही भिजवायचे. सॉफ्ट भिजवलं तर ते फुलके छान असे फुलत नाही. पण पीठ जर का थोडंसं कडक मध्ये भिजवलेलं असेल तर फुलके जे आहे तर ते छान असे एकदम टमटम फुलतात आणि एकदम सॉफ्ट लागतात बघा खायला. तर इथे उडदाच्या डाळीसोबत हे तर कॉम्बिनेशन खूप मस्त आहे बघा. उडदाच्या डाळीसोबत छान असे फुलके खाणं तर आमच्या घरी तर फार आवडतात. म्हणजे उडदाची डाळ बनवली ना तर फुलके तर हमखास बनतात. तर बऱ्याचशा ठिकाणी फुलके वगैरे बनवत नाही, उडदाच्या डाळीसोबत छान अशा मस्त भाकरी बनवतात. तर मी इथे आज फुलकेच बनवलेत. म्हणजे आमच्या घरी फुलकेच खातात उडदाच्या डाळीसोबत. आणि माझ्या आईकडे छान मस्त भाकरी करतात बघा उडदाच्या डाळीसोबत, खूप छान लागते, मस्त लागते. तर इथे मी छान अशी मस्त प्लेट तयार करते. तर उडदाची डाळ घेतली एका मोठ्या प्लेटमध्ये, बटर घेतलं आहे मस्त आणि इथे मी फुलके पण ठेवते आहे. परत आवळ्याचं लोणचं घेते आहे. परत इथे गुलाबजामू घेतले आहेत. छान मस्त असे सिलेंडर शेपमध्ये मी छान असे गुलाबजामू बनवले होते बघा. तर इथे मी कांदा घेतला आहे, काकडी घेतली आहे, भात घेतला आहे आणि मस्त एक अशी हिरवी मिरची घेतली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा. थँक्यू, बाय बाय.